नमस्कार, मी आरजे ऋषी शेलार आणि आपण या ठिकाणी जनमताचा कौल बघतोय आणि या ठिकाणी उदय भेलके प्रभाग क्रमांक 31च्या कोथरूडचे उमेदवार आपल्या सोबत आहेत. सर, आता एकनाथ शिंदे या ठिकाणी आले होते. एकनाथ शिंदे आले आणि त्यांनी असंख्य या ठिकाणी आश्वासनं दिलेली आहेत. तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने बघताय? आणि आश्वासनं दिली, पण ते आश्वासन पूर्ण करणारे नेते आहेत. कारण का ते आत्तापर्यंत मुख्यमंत्री नसताना उपमुख्यमंत्री आहेत, तर त्यांनी प्रत्येक आश्वासनं पूर्ण केले. जसे सर्वात त्यांची योग्यकारी योजना जी महिलांसाठी की लाडकी योजना त्यांनी जी राबवली, जी मुख्यमंत्री असताना चालू केली, आजता काय ती चालू आहे. कारण मी पण माझ्या प्रभागात 2000 महिलांची KYC केलेली आहे. त्याप्रमाणे आता त्या महिलांना पण पैसे चालू होतील, इलेक्शन नंतर चालू होणार. आता आचारसंहितेमध्ये चालू नाही. आणि तसेच माझ्या प्रभागात भरपूर समस्या आहेत. म्हणजे बांधकाम असो, म्हणजे एक नाट्यगृह जे आहे ते अपूर्ण आहे, 10 वर्ष झालं. माझे वडील नगरसेवक असतानाच यशवंतराव चव्हाण नाट्यगृह 2 वर्षात पूर्ण केलं. तर ते 10 वर्ष जे बाजूला असणारं वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने चालू केलेलं आहे, ते नाव आत्तापर्यंत अजून झाकलेलं आहे. 10 वर्ष आलं ते अजून अपूर्ण आहे. तसं मंडई आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, बांधकामांचा प्रश्न आहे, हातगाड्यांचा प्रश्न आहे. हातगाड्यांवाल्यांचे गोरगरिबांना हातगाड्या लावून दिल्यात, त्यांच्याकडून 200 रुपये पण सोडत नाही प्रतिनिधी जे आत्ताचे आहेत ते. तर भरपूर समस्या आहेत, त्या पण मला सोडवायच्या आहेत. मला जर का तुम्हाला लोकांनी निवडून का द्यावं? जनतेने तुम्हाला का मत द्यायचं? काय आहे तुमच्याकडे बाकीच्या उमेदवारांपेक्षा काय वेगळेपण आहे? नाही, बाकीच्या उमेदवारांपेक्षा माझ्याकडं जे आहे की मी सर्वसामान्यांमध्ये मिसळणार आहे, सर्वसामान्यांचे मी काम करणार आहेत. मला त्यांच्या बांधकामांचे मला पैसे नको, की मी कुठल्या बिल्डरचा मी पार्टनर नाही आहे, कुठल्या चाळीमध्ये मी बांधकाम करणारा माझा मित्र नाही आहे. यामुळं मला माझ्या भागातले नागरिक मला मदत करतील. कुठल्या स्टॉलवाले कोण, हातगाडीवाले कोण, मला पैसे नको आहेत. त्यामुळे माझ्या भागातले नागरिक माझ्यावर मदत करतील आणि जे संपर्क आहे माझा सर्वसामान्यांशी, तर ते मला निवडून देतील. निश्चितच या ठिकाणी मला सर्वसामान्य लोक निवडून देतील असं त्यांनी या ठिकाणी विधान केलेलं आहे. हित जर